नमस्कार. मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे की हल्लीच्या सासवांनी कसं वागायचं. सासूने घरात कसं वागायचं. बघा किती विचित्र मुद्दा आहे, जो की म्हणायला सुद्धा चुकीचं वाटतं. पण आता वेळच ती आलेली आहे. काळ बदललेला आहे. पूर्वीचा काळ आमच्या वयातल्या सासवांसाठी वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. आम्ही जेव्हा सून होतो तेव्हा हा प्रश्न कधीच उद्भवला नाही की सासूनं कसं वागलं पाहिजे. पण आता तो प्रश्न आमच्यासारख्या ज्येष्ठांना निर्माण होतो बऱ्याचदा. तर मी काही गोष्टी आपल्याशी चर्चा करणार आहे. त्या काही प्रत्येक घरात लागू होतील असं नाही. काही ठिकाणी घरात आहे, ज्येष्ठांना खूप मान आहे, सन्मान आहे, कसं वागायचं हा प्रश्नच तयार होत नाही. पण बऱ्याच ठिकाणी आहे. तर मी पण सध्या सासू आहे, 60+ आहे. म्हणून काही कदाचित यातून माझे पण काही प्रश्न आपल्यासमोर मांडले जातील. कृपया सध्या ज्या सासू आहेत त्यांनी येणाऱ्या मुलीला खूप जपा. म्हणजे अगदी शेवटच्या काळात ती तुम्हाला जपेल. पूर्वी आमच्या वेळेस म्हणायचे की सोन्यासाठी चिंधीला जपलं पाहिजे. म्हणजे आपला मुलगा सोनं समजायचे आणि येणारी सून चिंधी. पण आता काळ पूर्ण बदललेला आहे. सासवांनो, येणाऱ्या त्या मुलीलाच सोनं समजा आणि आपला मुलगा चिंधी समजा. आणि तिला सांगा की बाई, हे सोनं तू तुझ्या चिंधीत सांभाळ, बांधून ठेव. हे सांगितल्याशिवाय आता पर्याय नाही. कारण खरंच आहे, सत्य परिस्थिती आहे. सासवान बऱ्याच ठिकाणी मजबूर झालेल्या आहेत. त्या घरात मनमोकळेपणाने जगू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, प्रत्येक वेळेस सासवांनी सुनांच्या समोर माझ्या काळात येतं, माझ्या काळात आम्ही असं केलं, आम्ही इतके कष्ट केले, आम्ही असं करत होतो, आम्ही तसं करत होतो, आम्हाला हे मिळत नव्हतं, आम्हाला ते मिळत नव्हतं, आम्ही खूप कष्ट केलेले, ह्या गोष्टी सांगू नका. त्यांना किरकिर वाटते हो. कारण त्यांना असं खरं आहे आणि हे सत्य आहे. त्यावेळेस ती परिस्थिती होती म्हणून तुम्ही कष्ट केले. आता त्यांना भरपूर पैसा आहे त्यांच्या नवऱ्याला, म्हणून त्या ऐश करतात, त्या काटकसर नाही करत. बघा, आपल्या काळात आपल्या नवऱ्याला 100 रुपये पगार, तर आत्ताच्या सुनेच्या नवऱ्याला ₹1,00,000 पगार आहे. मग तिला काय म्हणून तुम्ही काटकसर करायला सांगणार आहात? उगीचच विनाकारण सुनेला जाऊन एवढं तेल वापरू नको, तेवढं तेल वापरू नको नाही म्हणायचं. जे ताटात येईल ते गुपचूप खाल्लं पाहिजे. खरंच सांगा, आपल्या वयातील ज्या काही माझ्या वयातील सासू आहेत त्यांना मला वाटत नाही की आयुष्यात कुणं बाई तू दमलीस का विचारलं असेल. नाही विचारणार. कुणीही विचारलेलं नाही, नवऱ्याने विचारलं नाही किंवा मुलाने पुढे विचारलेलं नाही, सुना तर विचारणारच नाही. पण ज्या घरात सासरे आहेत त्यांना माझी एक विनंती आहे, कृपया तुम्ही सुनेच्या समोर बायकोचा अपमान करू नका. का तो अपमान जर सुनेने बघितला तर मात्र सून तुमची किंमत करणार नाही आणि सासूची तर नाहीच नाही. ती मनातच म्हणेल, हां, नवराच किंमत देत नाही तर मी काय म्हणून द्यायचं. कधीही सुनेच्या समोर सासऱ्यांनो आपल्या बायकोच्या अंगावर खूप ओरडू नका. जे काय आहे तुमचं तुम्ही वेगळ्या ठिकाणी जाऊन एकांतात काय भांडणं करायची ते करा. पण सुनेच्या समोर मात्र सासऱ्यांनी आपल्या बायकोचा आदरच केला पाहिजे, सन्मानच केला पाहिजे. आणखी बऱ्याच असे काही मुद्दे आहेत की ज्याच्यामुळं सुनाच व्यवस्थित राहतील आणि त्यांना आपल्या परिवाराबद्दल काहीतरी जिव्हाळा निर्माण होईल किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील. जसं सासूनी म्हणजे मुलाच्या आईने सारखं आपल्या मुलाला हे खातोस का, ते खातोस का, काय पाहिजे, तुझा डबा भरू का, ह्या गोष्टी करू नका.
त्याच्या बायकोला आवडत नाही. हल्लीच्या सुनांना जास्त मुलाचं प्रेम मुलावर केलेलं आवडत नाही आणि मुलांनी सुद्धा सारखं आई आई केलेलं आवडत नाही. म्हणून एवढंच सांगणं आहे की तुम्ही मुलातला थोडासा जीव काढा बाजूला व्हा मुलापासून. एवढंही प्रेम करू नका, कमी करा प्रेम. दुसरी गोष्ट म्हणजे सासवांसाठीच मी बोलतीये, घरात जर 2-3 सुना असतील तर कृपया पक्षपात करू नका. सगळ्या सुना सारख्याच असतात. आपण म्हणतो ही थोडी चांगली आहे, ती थोडी, काही नाही. सगळ्या सुना सारख्या असतात. त्यामुळं तुम्ही पक्षपात करू नका. हे योग्य होणार नाही, अन्याय होईल सुनांवर आणि त्याचे परिणाम अगदी शेवटच्या वेळेस आपल्यालाच भोगावं लागतील. म्हणून काही गोष्टी विचार करून वागा सासवांनो, कारण आत्ताच खरी आपल्याला विचार करण्याची वेळ आहे. तर सुनांशी प्रेमानेच घ्या.